आजचा दिवस सगळ्यांनीच सांगितलं मराठी भाषा दिन आहे आणि ज्याला आज एक सुंदर अशी किनार लाभलेली आहे ती म्हणजे अभिजात भाषेची. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघून मला असं वाटलं की प्रत्येकाच्या मनात मराठी आहे. भले आपण ती मराठी व्यवहारात वापरत नाही आहोत किंवा आपण थोडंसं या मराठीपासून दूर गेलो असलो तरीसुद्धा आज तुमची सगळी उपस्थिती बघितल्यावर आणि तुमचा प्रतिसाद बघितल्यावर वाटलं मराठी भविष्यात जिवंत नव्हे तर अधिक तिचा विकसित ती होणार आहे याची मला खात्री आहे. गेली अनेक वर्ष मी साहित्य संस्थेमध्ये काम करते, म्हणजे 25हून अधिक वर्ष होत गेली आणि ही जी अभिजात भाषेची चळवळ होती या चळवळीमध्ये सुद्धा माझा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे ज्या वेळेला भाषेला अभिजात हा दर्जा मिळाला तेव्हा माझ्यासारख्या अनेक साहित्य संस्थांना अतिशय आनंद झाला. कसं असतं की शिक्षणातून मराठी थोडी दूर जात होती, खरं आहे. लिखाणातून आणि वाचनातूनही थोडीशी ती दूर जात चालली होती, ही वस्तुस्थिती होती. आणि परत आपल्या मातृभाषेकडे या सगळ्यांना वळवायचं होतं आणि हे वळवणं जिकिरीचं काम होतं. मराठी भाषा जिथपर्यंत तिला राजभाषेचा दर्जा मिळत नव्हता, अभिजित भाषेचा दर्जा मिळत नव्हता, तिथपर्यंत ज्याला म्हणतात ना, आपण नेहमी म्हणतो की सिद्ध व्हायला लागतं. प्रत्येक गोष्ट सिद्ध होते तेव्हा ती खरी वाटते आणि ती लोक आपलीशी करतात तीच गोष्ट मराठीच्या बाबतही झाली. आणि म्हणून आज सगळ्यांना वाटते माझी मराठी ही, आणि त्या भावनेतून आज आपण सगळे एकत्र आलो. इथे एका गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते, म्हणजे ही गोष्ट सहज झालेली नाही आहे. केंद्र शासन, राज्य शासन यांनी ह्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्याला हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. महाराष्ट्रातली जवळजवळ 21हून अधिक साहित्य संस्था कधी एकत्र येत नाही कारण त्यांचे मतभेद असतात. त्यांनी एकत्र येऊन आंदोलन करून त्यांच्यासाठी आहार धरला, म्हणून त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. आणि महत्त्वाची गोष्ट योगायोगाची, पण चांगल्या योगाची गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले आमदार आणि मराठी भाषेचे मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी यासाठी भरपूर असं अथक असे प्रयत्न घेतलेले. एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगेन की गेली अनेक वर्ष ते आमच्या कुठल्याही साहित्याच्या उपक्रमावर, केवळ आमच्या संस्थेच्या नव्हे तर साहित्यिक उपक्रमांच्या मागे ते नेहमी असतात. त्यांना आवड आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे की साहित्य संस्थांचं काम हे वेगळं आहे आणि ते नेमाने करतायत. त्यांच्याबद्दलही धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते. आज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वगैरे ह्याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये ज्यांनी आपलं कवी म्हणून स्थान निर्माण केलं आहे ते कवी कुसुमाग्रज यांची 113वी जयंती. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेबद्दल खूप लिहिलं आहे. त्यांना मराठी ही राजभाषा व्हावी हा त्यांचा आग्रह होता आणि नाही झालं, त्यांच्या हयातीत राजभाषा होऊ शकली नाही. पण आज त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मला ह्या अभिजात भाषेचा हा कार्यक्रमात सहभागी होताना आनंद वाटतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटीस टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटीस टिळा. कशी आहे ती? तर ती रत्नजडित अभंग तिचे अभंग रत्नजडित आहेत आणि तिची ओवी अमृताची सखी. चारी वर्णांमध्ये फिरे तिची सरस्वतीची पालखी. एवढंच कळतं मला की आपले अभंग, आपल्या ओव्या, जे आपलं मूळ जे वाङ्मय आहे, जे मूळ साहित्य आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकोबा आहेत, या सगळ्यांपासून जनाबाई आहे, यापासून सुरू झालेला हा साहित्याचा प्रवास, हा वाङ्मयाचा प्रवास. आणि ह्या प्रवासाला ज्याने मग अशी आमच्या वर्गेसरांनी उल्लेख केला की 2500 वर्षापूर्वीची परंपरा आहे.
अनेकांना ही गोष्ट सुद्धा ज्या वेळेला आपल्याला विचार करायला मिळाला तेव्हा कळलं आपली भाषा किती प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे. तिच्यात भरपूर वाङ्मय लिहिलेलं आहे, अतिशय सुरेख ग्रंथ निर्मिती झालेली आहे. आता आपल्याला जाग आलेली आहे, जाणीव झालेली आहे. मला वाटतं आता प्रत्येक मराठी मनाला असं वाटेल काय आहे आपल्या भाषेत ते जाणून घेऊया. खरं तर कसं होतं की आता हेच आपण म्हणतो ना की आपल्याला अभिजात मिळालं हे आपल्याला नव्याने आपल्याच भाषेची ओळख झाली आणि आपण आता त्याकडे लक्ष देतोय. मधल्या काळात काय झालं होतं की थोडंसं मराठी भाषेची आत्मीयता कमी झाली होती. त्याचे दुष्परिणाम आपण बघितलेले. आपण लांब गेलो आपल्या भाषेपासून, ती शिक्षणापासून लांब झाली, ती आपल्या जगण्यापासून लांब झाली आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघितलेले आहेत. आता पुन्हा आपण आपल्या भाषेवर प्रेम करूया. एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. जयवंत दळवींनी एका मॅजेस्टिक गप्पांच्या चर्चेमध्ये नासी फडकेंची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं की तुमची भाषा इतकी प्रभावी कशी. त्यावेळेला नासी फडकेंनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, मी माझ्या भाषेवर फक्त प्रेम करतो. भाषेवर प्रेम करून भाषा जर इतकी आपल्याला वश होत असली तर तसं प्रेम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला हवं आहे. मी आज हेच म्हणेन की आपल्या भाषेवर आपण प्रेम करूया, तिचा नेटकेपणाने वापर करूया आणि इतर भाषांमध्ये सुद्धा आपली भाषा श्रेष्ठ कशी होईल. ज्याला एका साहित्यिकाने म्हटलं आहे की तिची आपल्या भाषेची थोरवी कशी मोठी होईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय आहे, प्रयत्न सगळं सोपं आहे, पण प्रयत्न करायचं म्हणजे नेमकी दिशा कोणती हे आपल्याला आता कळलं पाहिजे. त्याचा पहिला भाग असा आहे की ही भाषा आपली जी आहे ती आपल्या जगण्याची भाषा झाली पाहिजे, बोलण्याची भाषा पाहिजे, संवादाची भाषा झाली पाहिजे. आपण इतरांशी मराठीतून संवाद करताना आपण खूप असे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना संकोचतो. आपलं मराठी पण आहे ते सुद्धा आपण व्यक्त करायला संकोचतो. हा आपला न्यूनगंड आहे आणि तो न्यूनगंड आपल्याला आपल्या मनातून काढायचा आहे. भाषा म्हणजे कसं असतं, मला स्वतःला असं वाटतं की भाषा म्हणजे आपलं स्वतःचं घर. आपलं घर आहे ना ते आपल्याला केवळ निवारा देत नाही किंवा आपल्याला पाऊस पाण्यापासून उन्हापासून आपल्याला संरक्षण देतं असं नाही आहे. तर घर हे आपल्याला आश्वासन करतं की मी आहे. पण हे घर जे आहे ना हे घराला आपल्याला जिवंत ठेवायला लागतं, चैतन्य या घराला द्यायला लागतं. कारण घराला हे काम करता येत नाही, घरातल्या माणसांना ते करायला लागतं. भाषेच्या बाबतही तेच आहे. आपलं घर आपण ठेवू तसं, मग आपलं घर आपल्याला चांगलंच ठेवायचं आहे. त्याचं मी सांगितलंच, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 3 वर्षापूर्वी मला वाटतं कोविडनंतर शासनाचा हा जी आर आला की इंग्लिश मिडियम शाळांमध्ये पहिलीपासून मराठी हा विषय शिकवण्यासाठी शासनाला जी आर काढावा लागला. खरंच त्याची गरज का भासली याचं कुठंतरी आत्मचिंतन आपण करणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की इंग्लिश मिडियम शाळांमध्ये जे शिक्षण देतात ते चुकीचं आहे किंवा योग्य नाही आहे, परंतु जी आपली राजभाषा आहे, आपली मराठी भाषा आहे, तर त्या भाषेचं शिक्षण देण्यासाठी शासनाला जी आर काढावा लागतो. तर याचं कुठेतरी आत्मचिंतन सर्वांनी करावं. मी कुठेही इंग्लिश मिडियम किंवा याच्या विरोधात नाही आहे, हे माझं वैयक्तिक मत आपण समजू शकता. पण मला असं वाटतं, कारण मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहे. शिक्षण घेत असताना मला असं वाटतं की व्यक्तीचा कुठल्याही जर भावनिक विकास व्हायचा असेल तर त्याला त्याच्या मातृभाषेतून त्याचं शिक्षण होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मराठी भाषा ही खरंच खूप गरजेची आहे आणि महत्त्वाची सुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकानं आजच्या या दिवशी नक्कीच या सर्व विचारांचा थोडंसं आत्मचिंतन करा. वाचनाची आवड सगळ्यांनी जपा आणि या ठिकाणी उपस्थित राहिला तर बऱ्याच लेखकांचं आपण मनोगत ऐकाल किंवा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जे जे ज्येष्ठ साहित्यिक असतील तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया
आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही पुस्तकांचं गाव होणार आहे तर त्याला नक्कीच भेट देऊन त्याचेही आपण साक्षीदार होऊया असं आपल्या सर्वांना विनंती करेन. आणि आज या ठिकाणी एवढं बोलून मी थांबते. मी खरंच कोकण मराठी साहित्य परिषद, त्यानंतर आपलं मराठी भाषा समिती जिल्हा रत्नागिरी यांचे आभार मानेन की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि आपल्याशी थोडंसं हितगुज करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.